नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरेवान माझी व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनलचा स्वागत करते. तर आत्ता वाजले आहेत, थांबून बघा दाखवते बघा 8:46 म्हणजे 8:45 वाजले आहेत आणि आत्ता आपलं ब्लॉग चालू होता आजचं. तर आपण इलो असू मामाच्या गावात जांभरेक आणि आज ना कार्यक्रम हा देवांचो. तर सांगते तुमका एक्सप्लेन करते मी कसलो कार्यक्रम आहे तो. तर मागे आपलं वास्तुशांती झाला ना गोठणी देवीचं, त्याच देवीचा कार्यक्रम असतो तो बहुतेक, म्हणजे जर माझ्या माहितीप्रमाणे. तर शुक्रवार मंगळवार पाळतात जे आपले जोगा मागणारे आया असतात, माहीत असतील तुमका देवी वगैरे असतात ते जोगा मागतात आणि त्या जोगव्या मागून त्यांचा जो तांदूळ वगैरे जमतात त्यांचा प्रसाद असतात दुसऱ्या दिवशी. आजच्या दिवशी ना पहिलं गोठणी देऊन म्हणजे ज्या मंदिरकडे वास्तू झाली ना मागच्या व्हिडिओत बघितलं असेल त्या देवळाकडे दुपारचा कार्यक्रम असता आणि आत्ता संध्याकाळी ना रात्री रवणाथ मंदिरकडे कार्यक्रम असता आणि त्या कार्यक्रममध्ये नावान देतात वगैरे. परत देवीची ओटी वगैरे भरतात आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये असे देव वगैरे कुदतात, असं कार्यक्रम असता. आणि मस्तपैकी देऊळ भरलेला असता, एक नंबर असा पूर्ण गाव एका जागेत जमता. त्याचं का असा ताच बघण्यासाठी आपण जातो. आणि आता सध्या भजन चालू असताला, तर तर चला जाऊया. आणि वाळवी खूप झाली हा, त्रास देता लाईट चालू झाली की. तर चला लोक जाऊया आपण मंदिरात आणि तुमका पण दाखवूया कार्यक्रम. आणि उद्या प्रसाद असतो सकाळी सकाळी पहाटे एकदम, म्हणजे 5-6ला चालू होता तो, पण आपण किमान 7पर्यंत पोचतो. त्या म्हणजे शेतात असता तो, असं गावात पण नसता. तर जाऊया आपण उद्या, तुमका दाखवूयात आपण. तर चला पहिला जाऊया आता मंदिरात रवळनाथाच्या. तर चला. तर मंडळी आता आपण पोचलेलो असू रवळनाथ मंदिरकडे. तर चला भजन चालू आतमध्ये, जाऊया आपण. तर चला.
शिमेमधला कार्यक्रम झाला बघितला असता तुम्ही, ओटी वगैरे भरली आणि देवीची. आणि आता ना शिमेकडे जातात. तर बघूया आपण गावला तर जाऊ शिमेकडे, कारण लांब आहे थोडा. तर बघूया जाऊ गावला तर आपण जाऊया, नाहीतर काय मग उद्या सकाळीच डायरेक्ट तुमका भेटते मी ह्या करताना प्रसाद खाताना. चला तर मंडळी आता आपण दुसऱ्या दिवशी भेटतो तुमका डायरेक्ट. तर आता ना प्रसाद असता सकाळी सकाळी. तर बरोबर आता सकाळचे 7:30 झाले असतले अंदाजे. तर आपण जातो आता डायरेक्ट धरणाकडे, म्हणजे असा गावच्या बाहेरच असतं प्रसाद तो जेवण. तर जातो आपण आणि पाण्याची बॉटल तितकी आणि जेवण ना ती पानं असतात तर मी दाखवते तुमका थंय गेल्यावर. ते का चांदोळ्याची पानं म्हणतात. तर त्या पानांनी जेवण असतं आणि ही प्रथा ना प्रत्येक गावातने असता. फक्त कसं ती प्रत्येक गावात वेगवेगळी असतात, इतक्यात असतात. तर चला जाऊया आपण आता. तर बघूया आपल्यासोबत कोण कोण असत. तर चला. बाय बाय. तर मंडळी आपण पोचलेलो असो आता धरणावर. होऊ शकतं ते आपला जांभरे धरण. आणि बघा सगळी आता गावातले हळूहळू जमतात. त्यासाठी आपला बाबा आणि नंदुमामा. तर मंडळी रात्री जेव्हा आपण ना देवळातनं गेलो ना, तेव्हाच काही लोक जातात डायरेक्ट शिमेकडे. आणि शिमेकडे पडली वगैरे जाता असं काय का असता. ते जाऊन पूजापाठ करतात. त्याच्यानंतर लगेच जेवणासाठी येतात असे. आणि शेतात वगैरे जेवण असतं. पण ह्यावेळी कसा पाऊस बीज येऊ शकता म्हणून असा धरणाकडे गेला. आणि हे कसे शेड वगैरे असतात बघा त्यामुळे. आणि सकाळी सकाळी पहाटेच जेवण तयार असता. होऊ शकतं आता सगळी जमली आहेत हळूहळू. आता जेवण पण वाढूक चालू करतले. तर आपण पण दाखवूया तुमका. तर मंडळी बघू शकतात अशी असतात ती चांदोड्याची पानं. मारून जे पाय हाय सगळी झाला होता. मम्मी पप्पा येऊच नाहीत. तर मंडळी बघू शकतात मस्तपैकी निवेदा या मटणा. तर आता खाऊया मटण. तर म्हणजे मस्तपैकी जेवली वगैरे बघू शकता सगळी जेवली. सगळी जीवन उठली तरी मामा आमचं जेवता अजून. मामा हे सगळं खा. तर म्हणजे असं बघा पार्सल घेऊन जायचं असता. आणि दुपारी गेला तरी चालता. फक्त इतक्याच काय घराकडे न्यायचं नाही, बाहेर ठेवायचा परड्यात वगैरे. तर म्हणजे ही आता चलत येलेली त्यामुळे ही जातात चलत. आपण येलेलो गाडीवर ना जाऊया चला. ही आता राहलेली जेवतात. तर म्हणजे आता आपण घराकडे पोचलेलो असू. तर मस्तपैकी झालेला कार्यक्रम. तर ह्यो प्रत्येक गावात कार्यक्रमाचं असं होताच. फक्त प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असता. तर शिमेवर पडली जाता, शिमेवर मान देतात. आणि
जे शुक्रवार मंगळवार जे आपले आई असतात ना, देवीची आई वगैरे, ते म्हणजे जे जोगा मागतात त्यांचं जे तांदूळ वगैरे जमतात त्या तांदळाचं आणि आपला मान पडतात त्यांचं असं तर प्रसाद असता. आणि फक्त तो पुरुषच मंडळी जेवता, कारण ते सीमेवरचं जेवण असतं ना, त्यामुळे तर फक्त पुरुष मंडळी जेवतात, महिला जेवणच नाही असं असतं. आता बघितलं तुम्ही, झालं मस्त की आपण जेवण वगैरे इलेलो असतो आता घराकडे. तर आता व्हिडिओ पण आपण संपवूया. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करून नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटा पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.